राज्यात पावसाची ओढ, कोकणापासून विदर्भापर्यंत उघडीप, तापमान वाढीनं उन्हाचे चटके। सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्ती वय 60 वर्ष करण्याबाबत सरकार सकारात्मक, लवकरच निर्णयाची शक्यता, मुख्यमंत्र्यांकडून सरकारी कर्मचारी संघटनेला आश्वासन। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी 2 केंद्रीय मंत्र्यांवर मोठी जबाबदारी, भूपेंद्र यादव भाजपचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी तर अश्विनी वैष्णव यांची भाजपचे महाराष्ट्र निवडणूक सहप्रभारी म्हणून नियुक्ती। राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून प्रभारी आणि सहप्रभारी यांची नियुक्तीनंतर राज्यात भाजपात मोठे बदल होण्याची शक्यता, भाजपला राज्यात अपेक्षित यश न मिळाल्यामुळे मोठे बदल होणार। भाजप लोकसभेच्या पराभवानंतर राज्यातील पराभूत मतदारसंघांचा आढावा घेणार, प्रमुख नेत्यांवर मतदारसंघात जाऊन पराभवाची कारणं शोधण्याची जबाबदारी। लोकसभेचा स्ट्राईक रेट पाहता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष विधानसभेला जागा वाढवून मागण्याची शक्यता, पवार गट मवियाकडे 100 जागांचा प्रस्ताव ठेवणार। रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील पालू गावात झालेल्या मुसळधार पावसानं काजळी नदी प्रवाहित, शेतीपूरक पावसामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त। चिपळूणच्या तिवरे परिसरात 2 तासात ढगफुटी सदृश पाऊस, नद्यांना पूर, नागरिकांची तारांबळ। पहिल्याच पावसात रत्नागिरीच्या गुहागर समुद्र किनारपट्टीची मोठ्या प्रमाणात धूप, किनारपट्टीवर होत असलेल्या अतिक्रमणाचा परिणाम, कासव संवर्धनासह किनारपट्टी संरक्षण संवर्धनाचा प्रश्न ऐरणीवर। पावसामुळे समुद्रातील मासेमारी बंद झाल्यानं आता कोकणातील खाड्यांमध्ये मासेमारी सुरू, सिंधुदुर्गातील कर्ली, मांडवी, कालवण आणि वाघोटण या खाड्यांमध्ये मासेमारी। सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग तालुक्यात तिलारी खोल्यातील हत्तींचा धुमाकूळ कायम, हत्तींचा तातडीनं बंदोबस्त न केल्यास 26 जूनपासून नागपूरमध्ये प्रधान वनसंरक्षक यांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा ग्रामस्थांचा इशारा। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी ते कर्नाटक अशी गुरांची वाहतूक करणाऱ्या मालवाहू ट्रकसह इनोव्हा कार आंबोली पोलिसांकडून जप्त, कर्नाटक इथल्या 4 पोलिसांकडून अटक, ट्रक्स आणि इनोव्हा कारसह 29,08,000चा मुद्देमाल जप्त। फुटपाथवरील मजुरांना चिरडलेल्या घटनेची सखोल चौकशी करण्याचे फडणवीसांचे निर्देश, दुर्घटनेनंतर रात्रीची गस्त वाढवून ड्रंक अँड ड्राईव्हची मोहीम तीव्र करण्याचेही फडणवीसांचे पोलीस प्रशासनाला निर्देश। अमरावतीच्या वरळू तालुक्यातील पुसला इथे शेतकरी बहिणींचं 7 दिवसांपासून आमरण उपोषण, वन्य प्राण्यांमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी। अमरावतीत खंडेश्वरजवळ अर्धवट पुलाच्या बांधकामाच्या खड्ड्यात 6 वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू, 2 वर्षापासून पुलाचं काम प्रलंबित, बांधकामामुळे आतापर्यंत विविध घटनेत 4 बालकांचा मृत्यू झाल्याचा आरोप। यवतमाळच्या पुसद तालुक्यात अंगावर वीज पडल्यानं शेतकऱ्याचा मृत्यू, दुर्घटनेनंतर नायब तहसीलदारांनी घेतली कुटुंबियांची भेट। बी बियाणे आणि खत विक्री करताना निष्काळजीपणा करणाऱ्या 7 कृषी केंद्रांना कृषी विभागाच्या भरारी पथकाचा दणका, पथकाच्या भेटीदरम्यान आढळल्या अनेक त्रुटी, 5 बियाणे विक्रेते आणि 2 खत विक्रेत्यांना केंद्रांना तातडीनं विक्री बंद करण्याचे आदेश। भंडाऱ्यात वादळी वाऱ्यामुळे विद्युत तारा तुटल्यानं वीज पुरवठा खंडित, रात्रभर वीज नसल्यानं मोहाडीकरांना अंधारातच काढावी लागली रात्र। छत्रपती संभाजीनगरच्या दौलताबादमध्ये 2 गटात किरकोळ कारणावरून वाद, गाड्यांची तोडफोड तर एका बुलेटची गाडीची जाळपोळ, 5 जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांकडून डॉक्टरला मारहाण, डॉक्टरांचं काम बंद आंदोलन, आरोपीला अटक केल्यानंतर डॉक्टरांकडून आपत्कालीन सेवा सुरू। हिंगोलीत पावसानं ओढ दिल्यानं शेतकरी संकटात, शेतकऱ्यावर हळदी पिकाला स्प्रिंकलरनं पाणी देण्याची वेळ। बीडच्या माजलगाव तालुक्यात कोथळा येथे सरस्वती नदीला पूर, पुलावरून पाणी वाहत असतानाही नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। परभणी जिल्ह्यात काल रात्री मुसळधार पावसाच्या सरी, पावसामुळे छोट्या मोठ्या नदी नाल्यांचं ओढ्यांनाही पाणी। सांगली जवळच्या पद्माळ इथे शेततळ्यात वावरत असलेली 4.5 फुटाची मगर वनविभागानं पकडली, 7 तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर पकडण्यात आलेल्या मगरीला बघण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी। धाराशिव जिल्हा रुग्णालयात 6 महिने पुरेल इतकाच औषध साठा उपलब्ध, जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती। परभणीत बकरी निमित्त मुस्लिम बांधवांकडून सामूहिक नमाज, आता नमाज पठणानंतर एकमेकांना दिल्या शुभेच्छा।
जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वांचं प्रस्थान। पाथरी तालुक्यातील पेठ बाबळगाव येथील रणेर कुटुंबियांकडे देवाचा अश्व। विठुरायाच्या नामघोषात अश्व निघाला पंढरपूरकडे। मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती। गोव्यात विक्रीसाठी जात असलेल्या विदेशी दारूचा साठा जप्त। राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई। पुण्यात बकरीद निमित्त गोळीबार मैदानामध्ये सामूहिक नमाज पठणाचा कार्यक्रम। मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांची उपस्थिती। सोलापुरात रंगभवन अहले हदीस ईदगाह इथे मुस्लिम बांधवांचं सामूहिक नमाज पठण। मुस्लिम बांधव हजारो संख्येने नमाजासाठी उपस्थित। सांगलीच्या ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज पठण। मुस्लिम बांधवांनी एकत्र येत मोठ्या संख्येने केलं नमाज पठण। त्र्यंबकेश्वर मंदिरात 4 ते 5 सुरक्षा रक्षकांकडून भाविकांना मारहाण। धक्काबुक्कीची घटना। दर्शनासाठी गेलेल्या भाविकांचा आरोप। भाविकांकडून पोलिसात तक्रार दाखल। धुळे जिल्ह्यात पावसानं ओढ दिल्यानं पेरण्या खोळंबल्या। आतापर्यंत जिल्ह्यात केवळ 12% पेरण्या तर जलाशयांमध्ये देखील केवळ 12% पाणीसाठा शिल्लक असल्यानं शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक चिंतेत। अहमदनगर जिल्ह्यातील सांदणदरी इथे पर्यटकांना पुढील 4 महिने प्रवेशबंदी। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार घडू नये यासाठी वन विभागाचा निर्णय। अहमदनगरच्या ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण। वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी नगर पुणे महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गावर वळवली। नाशिकच्या नांदगावमधील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण। मुस्लिम बांधवांच्या नमाज पठणानंतर एकमेकांना आलिंगन देऊन शुभेच्छा। भुसावळमध्ये नवीन ईदगाह मैदानावर आज सकाळी मुस्लिम बांधवांकडून नमाज अदा केल्यानंतर सगळ्यांना एकमेकांना त्यांनी दिल्या बकरी ईदच्या शुभेच्छा। मालेगावमध्ये बकरी ईद उत्साहात साजरी। नमाज पठणासाठी मुस्लिम बांधवांची गर्दी। चांगली पर्जन्यवृष्टी। राष्ट्रीय एकात्मतेसाठी विशेष दुआ। धुळ्यात 19 तारखेला होणाऱ्या पोलीस भरतीसाठी वयोमर्यादेबाबत त्वरित निर्णय घेण्याची परीक्षार्थींची मागणी। तर मैदानी भरती प्रक्रियेबाबत कोणताही अडथळा आल्यास सरकारला विधानसभेत धडा शिकवू, विद्यार्थ्यांचा इशारा। नाशिक शहरातून गावठी कट्ट्यासह सराईत गुंडाला पोलिसांनी घेतलं ताब्यात। 2 गावठी कट्टे आणि 2 काडतूस पोलिसांकडून जप्त। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ 5.42% पाणीसाठा शिल्लक। पावसानं उघडीप दिल्यानं मुंबईकरांवरील पाणी कपातीचं संकट आणखी गडद होण्याची शक्यता। मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटच्या चकाला स्ट्रीट परिसरात भीषण आग लागल्याची घटना। अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी। मुंबईतील सीसी रोडच्या कामांना ठेकेदारांकडून विलंब। आतापर्यंत केवळ 15% काम पूर्ण। कंत्राटदारांवर कारवाई करा। भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकरांचं महापालिकेला पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी। मीरा रोडच्या वोखाड रुग्णालयात बॉम्ब ठेवल्याचा फोन। धमकीचा फोन नंतर बॉम्ब निकामी पथक आणि डॉग स्क्वॉडकडून हॉस्पिटलची पाहणी। मुंबईत बकरी ईदचा उत्साह। अनेक ठिकाणी मशिदीबाहेर मुस्लिम बांधवांची मोठी गर्दी। नमाज अदा करून मुस्लिम बांधवांकडून एकमेकांना शुभेच्छा। मुंबईतील प्रसिद्ध मिनारा मशिदीत बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधवांची गर्दी। गळाभेट घेऊन एकमेकांना दिल्या ईदच्या शुभेच्छा। ईदमुळे कल्याणमधील दुर्गाडी देवीच्या दर्शनाला बंदी असल्यानं शिवसैनिक आक्रमक। दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी शिवसैनिकांची घोषणाबाजी। दुर्गाडीवरील आंदोलन हे मुस्लिमांच्या नाही तर शासनाच्या विरोधात असल्याची ठाकरे गटाची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असून ते मंदिर खुलं करू शकले नसल्याचं म्हणत ठाकरे गटाकडून आरती करत एकनाथ शिंदेंचा निषेध। ईदीमुळे दुर्गाडी किल्ल्यावर जाण्यास बंदी असतानाही ठाकरे गटाची कार्यकर्ती देवीच्या दर्शनासाठी गडावर। त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित। भिवंडीतही बकरी ईदचा उत्साह। कोटरगेट, दिवाणशाह दर्गा, आसबीबी यासह अनेक मशिदींमध्ये मुस्लिम बांधवांकडून बकरी ईदची नमाज अदा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।